एक अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे सर, आजकाल स्ट्रेस मॅनेजमेंट, एन्झायटी, खूप लोकांना स्ट्रेस येतोय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कॉर्पोरेटमध्ये खूप घडत आहेत. हो. जनरली बिटवीन एज ऑफ 22 इयर्स टिल 30 इयर्स ऑफ एज, बिकॉज ते मिड लाईफ क्रायसिस पण असतात आणि काही मुलं नवीन आलेली असतात, पण त्यांना ते जुळवून घेणं पण अवघड होतं इंडस्ट्रीमध्ये. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये कोपअप करण्यासाठी तर मुलांना काय करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं ते सुरुवात करूया दीर्घ श्वासाने. फर्स्ट डीप ब्रीथ. याला मेडिकल रिझन सुद्धा आहे, राईट, की तुम्हाला पॅनिक अटॅक किंवा एन्झायटी किंवा हे जे काही बिल्ड होतं त्यामुळे काय आहे की तुमच्या शरीराला कुठली तरी गोष्ट कमी पडत आहे, ती पहिले रिप्लेनिश करायची, आधी दीर्घ श्वास घ्या, जे काही आहे ते. दुसरं असं आहे की कुठल्याही गोष्टीला ना आपण रिॲक्ट करायचं नाही, रिस्पॉन्ड करायला शिका. आता याच्यातला फरक काय आहे? रिॲक्ट म्हणजे काय आहे की आता समजा मला कोणी पिन टोचली तर मी पटकन काय होतं ते बसणार, किंवा मला चटका लागणार तर मी पटकन हात माझा मागे घेणार. करेक्ट. हा रिफ्लेक्स झाला, याला आपण रिॲक्शन सुद्धा म्हणू शकतो. करेक्ट. रिस्पॉन्ड म्हणजे काय आहे की मी काही क्षण स्वतःसाठी ठेवतो, मी विचार करतो आणि त्यानंतर मी जो काही त्याचा काय म्हणता येईल रिप्लाय करेल तो रिस्पॉन्ड आहे. करेक्ट. आणि तो एज्युकेटेड असणार. येस. सो आता मुलांना सुद्धा जेव्हा हे करायचं आहे तर पहिली गोष्ट काय आहे की यासाठी तुम्हाला प्रिपरेशन पाहिजे. करेक्ट. तुम्ही तयारी करा. हा विचार करू नका की माझी तयारी किती झालेली आहे, कारण कुठल्याही गोष्टीची तयारी, एनिथिंग कॅन गो रॉंग ऍट एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाइम. करेक्ट. तुम्ही कधीच असं म्हणू शकत नाही की मी पूर्णपणे तयारी आहे. पण मी काय सांगू शकतो की जर मी तयारी केली तर मी माझे जे अननोन आहेत ते मी नोन करतो. करेक्ट. तुम्हाला भीती किंवा एन्झायटी कशाची असते? अननोनची असते. एक्झॅक्टली. आणि हा माझाही अनुभव आहे की जर तुम्ही तुमचे अननोन जे नोन करत चालले आहात, तुमची तेवढी तयारी झालेली आहे, तुम्हाला तेवढे तुमचे अननोन कमी झाले, तर तुम्हाला माहिती की मला 60% माझी तयारी झालेली आहे किंवा 70 झालेली आहे, 30% बघू तेव्हा काय होतं. बरोबर. आणि हा कॉन्फिडन्स बिल्डिंग ऑटोमॅटिक होतं. आणि हे करायला मला असं वाटतं की तयारी करा, मेहनत करा. त्यासाठी काय करता येईल? तुमचे फंडामेंटल्स नीट असले पाहिजे. त्यासाठी एकदा तुमचे फंडामेंटल नीट झाले तर तुम्हाला त्या गोष्टींवर पुढे कॅपिटलाइज कसं करायचं आहे तो सोपा भाग आहे. करेक्ट. सो तयारी तुमची फंडामेंटल्सवर असली पाहिजे. मला वाटतं आपण यावर परत, हा मोठा विषय आहे परत, फंडामेंटल्सची प्रिपरेशन.